बांगलादेशात अराजकता माजली आहे। शेख हसीना यांनी पंतप्रधानांचं निवासस्थान ढाका पॅलेस सोडलंय आणि त्यानंतर आता संतप्त जमावानं तिथं घुसत अराजकता माजवली। ढाका पॅलेसमध्ये कोणी बोटिंग तर कोणी तिथल्या लॉलीपॉपवर ताव मारताना पाहायला मिळतं, तर कोणी तिथल्या बेडवर झोपण्याचा आनंद लुटतंय। यानंतर हा संतप्त जमाव थेट बांगलादेशच्या संसदेत देखील घुसल्याचं पाहायला मिळालं। तिथेही अराजकता माजवताना दिसले। त्यामुळे शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात पोहोचल्या। मात्र संतप्त जमावानं बांगलादेशच्या संसदेतही तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं। अशीच अराजकता श्रीलंकेतही पाहायला मिळाली होती। तेव्हाही तिथल्या संसदेमध्ये श्रीलंकन नागरिकांनी अशीच अराजकता माजवली होती आणि काहीसा तसाच प्रकार सध्या बांगलादेशात पाहायला मिळतोय। आरक्षणावरनं हा सगळा अराजकता ही सगळी अराजकता माजल्याचं पाहायला मिळतं। मुद्दा आरक्षणाचा आहे, त्यामुळेच ही अराजकता माजल्याचं पाहायला मिळतं। मात्र बांगलादेशी जनतेनं थेट संसदेमध्ये घुसत तोडफोड केली आहे, तिथल्या वस्तूंचा वापर करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं। बांगलादेशच्या संसदेची तोडफोड बांगलादेशी नागरिकांनी केल्याचं पाहायला मिळतं। बांगलादेशचा ताबा लष्करानं घेतलाय, तर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात त्या दाखल झाल्यात। थोड्याच वेळापूर्वी यूपीतल्या हिंडन एअरवेजवर त्यांचं विमान लँड झालं। दुसरीकडे पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या ढाका पॅलेसमध्ये संतप्त आंदोलक शिरलेत। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार उफाळतोय आणि आज सत्ता पालट होत बांगलादेशची सत्ता पुन्हा एकदा लष्कराच्या ताब्यात गेली। लवकरच अंतरिम सरकार बनवणार असल्याची घोषणा लष्कर प्रमुखांनी केली। बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं सरकार कोसळणं आणि तिथं ज्या पद्धतीची अस्थिरता निर्माण झालेली आहे ती बांगलादेशमधल्या एकूणच लोकशाहीच्या भवितव्यासाठी, बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी आणि त्याचप्रमाणे भारतासाठी देखील अत्यंत दुर्दैवी। भारताला आपल्या सीमेवरची गस्त वाढवावी लागणार आहे, कारण अशा अस्थिर परिस्थितीमध्ये निर्वासितांचे लोंढे जी भारत आणि बांगलादेशमध्ये 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे ती पार करून भारतामध्ये येऊ शकतात। त्यामुळे भारताला पुढचा काळ हा अत्यंत आव्हानांचा काळ असेल असं आपल्याला म्हणावं लागेल। आपण बांगलादेशातली ही दृश्य पाहतोय। शेख हसीनांनी राजीनामा देत भारतात त्या पोहोचलेल्या आहेत। मात्र बांगलादेशामध्ये प्रचंड अराजकता माजल्याचं पाहायला मिळालंय। पाकिस्तान बघा, भारताचे शेजारी सगळे अस्थिर आहेत। अफगाणिस्तानात देखील अस्थिरता आहे। नेपाळमध्ये देखील म्हणावी तशी परिस्थिती काही ठीक नाही आणि नेपाळवरच अवलंबून असलेल्या भूतानमध्ये देखील अस्थिर परिस्थिती आहे। बांगलादेशात काय घडतंय ते आता आपण पाहतोच आहे। त्यामुळे बांगलादेशातील अराजकता म्यानमारमध्ये देखील काहीसा तशीच अस्थिरता असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे भारताचे शेजारी सध्या अस्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय। भारताशेजारील हे देश अस्थिर असल्यानं त्याचा परिणाम भारतावर देखील होणार आहे। अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो। त्यामुळे इतर देश जेव्हा अस्थिर असतात तेव्हा त्याचा परिणाम